आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सुळगाव येथे आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून सुळगाव मुख्य रस्त्यापासून मरगुबाई मंदिरपर्यंत सुमारे 1 किलोमीटर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रारंभी आपाचेवाडी ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्ष सौ अन्नपूर्णा पवार, पौर्णिमा पाटील, संगीता पाटील, उज्ज्वला पाटील व विनोद चौगुले यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं. कामाचं उद्घाटन माजी खासदार बीडीसीसी बँकेचे चेअरमन श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व दादासाहेब पवार उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी गौतम पवार यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, आजपर्यंत ग्रामीण भागातील सर्वच गावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत. इथून पुढेही शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील कोणतीही कामे असतील तर कार्यकर्त्यांनी अशा कामांची लिस्ट काढून आमच्यापर्यंत पोहोचवावेत. आम्ही ती सर्वोत्तरी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करू. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे खराब झाला होता, त्यामुळे येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी त्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाची मागणी केली होती. याची दखल घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्या फंडातूनच हा रस्ता उद्घाटन केला असून लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांची झालेली गैरसोय दूर होईल असं ते म्हणाले. कार्यक्रमास किरण निकाडे, सागर लोहार, नवनाथ चौगुले, संजय पाटील, सुरेश माने, तुळशीराज पाटील, बाबासाहेब पाटील, एजी माने, सुरेश पवार, रणजित माने, तानाजी गुरव, संजय मगदूम, अशोक कांबळे, राजाराम मगदूम, अशोक नेरले, सयाजी पवार, अण्णासाहेब पवार, बबन हवालदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसबी न्यूज साठी कोंगनोळीहून अनिल नवाळे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.